हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 17वा हप्ता वितरण सुरू होऊन किती दिवस झाले लाडक्या बहिणींनो? 7 दिवस झालेले आहेत. 7 दिवस तरी सुद्धा असंख्य लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे 17वा हप्ता जमा झालेला नाही आहे. तर इथून पुढे काय होणार आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. सोबतच आपण काय करायचे आहे, अन्यथा आपले पुढचेही लाभ आपल्याला भेटणार नाहीये लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ऐकलं नाही. कारण अनेक युट्यूबर्सचे व्हिडिओ बघतोय, तर अनेक युट्यूबर्स म्हणत आहे की बाबा असं होईल तसं होईल, आनंदाच्या बातमी, डिसेंबरचा हप्ता भेटेल, जानेवारीचा हप्ता भेटेल. पण लाडक्या बहिणींनो, हा जो नोव्हेंबरचा हप्ता भेटला नाहीये याचं का कोणीच सरकारवर टीका करायला तयार नाहीये, कोणीच लाडक्या बहिणींच्या मागे उभं राहायला तयार नाहीये. सगळे पैसे कमावण्याच्या मागे लागलेले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता का आलेला नाही याचे प्रश्न विचारणं सरकारला अनिवार्य आहे आणि सरकारने याबद्दल स्पष्टीकरण सुद्धा द्यावं. सगळंच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो, फक्त तुमच्याकडनं आज मी हा विश्वास ठेवतो तुमच्याकडनं, की मला तुम्ही आज खूप भरभरून कमेंट करणार. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 तारखेला वितरण नाही झालं आणि 6 तारखेला सुद्धा म्हणजे आज वितरण नाही झालं, तर आपण 7 तारखेला आरटीआय फाईल करणार आहे सरकार विरोधात. आणि आपण या ज्या महिला व बाल विकास विभाग आहे यांच्याकडनं ज्या बहिणींना पैसे भेटलेले आहेत त्यांची इन्फॉर्मेशन मागून घेणार आहे. आणि सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना भेटलेले नाहीयेत त्यांना का बरं भेटले नाहीयेत याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण मागून घेणार आहोत. म्हणजे आहोत उद्याला 7 डिसेंबरला आपण आरटीआय फाईल करणार आहे. सगळा ड्राफ्ट रेडी झालेला आहे लाडक्या बहिणीनो. म्हणून मला आता काही स्क्रीनशॉट पाहिजे आहे कमेंटचे, जेणेकरून मी त्या ड्राफ्टला जोडेल आणि तो अर्ज पुढे फाईल करेल. आणि त्याच्या माध्यमातून सरकारला या आरटीआय अंतर्गत काय म्हणतो फीडबॅक देणं कंपल्सरी असतं लाडक्या बहिणीनो. आणि ते देणार म्हणजे आपल्याला माहिती पडेल. आता तुम्हाला इथे सरळ सांगायचं म्हणजे मी माझ्या परिचयाचे अनेक लोक बघितले, ज्या पात्र नाहीयेत, त्यांना पात्र करण्याचं कोणतंही नाहीये. म्हणजे काय मला असं म्हणायचंय, की त्यांचे वडील जॉबमध्ये आहे, भाऊ जॉबमध्ये आहे, बहीण जॉबमध्ये आहे, त्या स्वतःही जॉबवर आहे. तरी सुद्धा त्यांना ₹1500 आलेले आहेत. आणि ज्या बहिणींना खरंच गरज आहे, नितांत गरज आहे, त्यांची ई-केवायसी करून सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीयेत. म्हणजे हा तर पूर्ण भोंगळा कारभार सरकारने लावलेला आहे, की ज्या बहिणींना गरज नाहीये त्या बहिणींना पैसे भेटत आहेत, ज्या बहिणींना गरज आहे त्या बहिणींना पैसे भेटत नाहीये. म्हणून लाडक्या बहिणींनो, आरटीआय च्या माध्यमातून सगळीच माहिती आपल्या समोर येणार आहे. तर म्हणून तुम्ही प्लीज करून मी तुम्हाला एवढंच म्हणतो, की आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. मग अनेक युट्यूबरच्या माध्यमातून त्यांची जी वेगवेगळी थिरीज आहेत ते सोडून द्या. बघा लाडक्या बहिणींनो, इथे तुम्ही जर बघितलं असेल, जो जी-आर आलेला होता नोव्हेंबर महिन्याचा 2025चा, याच्यामध्ये सुद्धा निधी कमी होता. आणि जेव्हा निधी कमी आलेला त्याच कालावधीमध्ये मी म्हटलं होतं, की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असंख्य बहिणींना कमी भेटणार आहे. असंच जर तुम्ही बघितलं असेल, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा सेम झालेला आहे. 3 महिन्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या. आणि आता किती बहिणी ठरलेल्या आहेत? तर लाडक्या बहिणींनो, हा जो नंबर आहे ऑलमोस्ट ऑलमोस्ट 60 लाखाच्या घरात आहे, की ज्या बहिणींना पैसे वितरण झालेले नाही आहेत. तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींना पैसे आलेले नाही आहेत? सोबत तुमची ई-केवायसी झाली काय? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. 60 लाख बहिणी अपात्र ठरवलेल्या आहेत सरकारने. आता यासाठी वेगवेगळे कारण दिले आहेत. तर लाडक्या बहिणींनो, माझ्या मते जे कारण असतील मी तुम्हाला सांगतो, की 17वा हप्ता सरकारने तुम्हाला का दिलेला नाहीये. पहिलं कारण असू शकतं, तुम्हाला स्क्रुटिनीमध्ये टाकलं असेल. स्क्रुटिनीमध्ये टाकलेलं. जसं जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये स्क्रुटिनीमध्ये टाकलं होतं आणि सांगितलं होतं, की अंगणवाडी सेविका एक तर तुमच्या घरी जाईल किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचा. तर या 26 लाख बहिणींपैकी ऑलमोस्ट 20 लाख बहिणींना त्यांनी पात्र केलं होतं पुढच्या महिन्यांमध्ये. बरोबर? 3 महिने नाही दिले, पण त्याच्या पुढच्या महिन्यांमध्ये सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पात्र केलं. पण तुम्हीच विचार करा, खरंच अंगणवाडी सेविका गेली का त्यांच्या घरी? किंवा त्या बहिणी अंगणवाडी सेविकांना भेटली का? सोबतच या 6 लाख बहिणी तिथे अपात्र ठरल्या होत्या. त्यांना तर पैसेच भेटले नाही अजून. मग आता त्यांची ई-केवायसी झाली आहे. त्या पात्र आहेत. त्या 100% पात्र आहेत. ते सर्व निकषांमध्ये बसतात तरी नाही. मग आता सरकारने अशीच दुसरी काय केली आहे, स्क्रुटिनी केली आहे. 60 लाख बहिणींना काय केलंय, अपात्र केलेलं आहे. मग आता या 60 लाखापैकी आता जर तुम्ही बघितलं असेल तर 60 लाख झालाय. ते पहिले 26 लाखासाठी 3 महिने घेतले. आता या 60 लाखासाठी काय 1 वर्ष घेईल का? बोगस आहे सरकार, ढोंगी सरकार आहे, एकदम ढोंगी सरकार आहे. लाडक्या बहिणींनो, अजून तुम्हाला एक न्यूज दाखवणार महत्वाची. तिथे तर तुम्ही ऐका म्हणजे ऐका शेवटपर्यंत. 1 इयर मग लावणार आहे का? आणि लावल्यानंतर तुम्हाला पैसे वितरण करणार आहे का? याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. मग तुम्हाला जर लाडक्या बहिणींना पैसे द्यायचेच नव्हते, तर लाडक्या बहिणींकडनं तुम्ही मतदान का मागितलं? की तुम्ही मतदान का करा असं आश्वासन दिलं? बघा लाडक्या बहिणींनो, ही जी न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाभार्थी महिलांचं सर्वात मोठं टेन्शन देऊन देवाभाऊची मोठी घोषणा. वाह रे देवाभाऊ वाह! तुम्ही निवडणूक आहे म्हणून घोषणा करत आहे. पण इकडे माझ्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जो असंतोष निर्माण झालेला आहे, त्या मानसिक छळाला बळी पडलेल्या आहेत. त्याचं काय करणार देवाभाऊ? आणि तुमचेच मंत्री लोकं म्हणाले होते, की आमचा देवाभाऊ तुम्हाला प्रत्येक महिन्याला ₹1500 पाठवतो. हेच की तुमचे मंत्री. तुमच्या लाडक्या भावापेक्षा तुमचा जो देवाभाऊ आहे, हाच चांगला आहे.
हेच तुम्ही अशा लाडक्या बहिणींना तुम्ही पोरकं केलं. ऑलमोस्ट 60 लाख लाडक्या बहिणींना तुम्ही म्हणजे पोरकं करून टाकलं. एका दिवसामध्ये फक्त आणि फक्त ज्या बहिणींना गरज नव्हती त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सुद्धा पैसे आलेत. पण ज्या बहिणींना खरंच गरज होती पैशाची, नितांत गरज होती, ज्या गोरगरिबीण बहिणी होत्या त्यांच्या अकाउंटला तुम्ही पैसे पाठवलेले नाही आहेत. तर हा मानसिक छळ थांबवा आणि अशा पद्धतीच्या या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला घोषणा करू नका. कारण या घोषणेला बळी पडूनच तुमचं सरकार निवडून आलेलं आहे. पण आता माझ्या लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला आव्हान करतोय, या सरकारला तुम्हाला बघायचं आहे. आता निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनो, जसं सरकारने तुमचा छळ केलेला आहे ना गेल्या 2 महिन्यापासून, तिथे जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या बहिणी अजूनही अपात्र ठरल्या, त्यांना पैसे दिलेले नाही आहेत, अशा सर्वच बहिणींनी आता सरकारचा मानसिक छळ करा. अन्यथा हे सरकार वळणावर येणार नाही, जाग्यावर येणार नाही. हे मी तुम्हाला आव्हान करतोय. आपण काल व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओच्या माध्यमातून मला काल 4 फोन आले लाडक्या बहिणींनो, 4. आणि त्या फोनमध्ये सांगण्यात आलं होतं, की बाबा तुम्ही अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवू नका, जेणेकरून आम्हाला निवडणुकीमध्ये त्रास होईल. कोणी केला, कोणी कार्यकर्ते होते, माहिती नाही लाडक्या बहिणींनो. पण आपण आता थांबणार नाही आहोत. लाडक्या बहिणींना जोपर्यंत न्याय मिळणार नाहीये, तोपर्यंत आपण लढत राहणार आहे आणि फक्त आणि फक्त तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो. फक्त आणि फक्त सपोर्ट. मला फक्त तुमचा जो कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट असतील ना, त्याचा स्क्रीनशॉट काढून त्या ड्राफ्टमध्ये पुढे पाठवायचा आहे. यासाठी तुमची कमेंट करा लाडक्या बहिणींनो. ज्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, ज्या कुटुंबातील सरकारी कुटुंबातील महिन्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. ₹1,500 तुम्हाला देणार होते. बघा, नोव्हेंबरची सुरुवात झाली. डिसेंबर, जानेवारी महिन्याचे पैसे रखडले होते. मात्र त्यापैकी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे वितरण लाभार्थी महिन्यात करण्यात आले. डिसेंबर, जानेवारीचे पैसे देखील लवकरच मिळणार याची बातमी त्यांनी दिली आहे. मला सांगा, तुम्ही अशा बातम्या देताय डिसेंबर आणि जानेवारीचे, पण नोव्हेंबरचेच तर पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये झाले नाहीयेत. देवा भाऊ, वाह रे वाह! देवा भाऊ, तुमच्या पाया पडावा की तुमचं काय करावं काही समजून नाही राहिलं. तुम्ही महाराष्ट्राला यूपी आणि बिहार सारखं बनवून टाकलेलं आहे. अन्यथा लाडक्या बहिणींनो, जर आपल्याला या देवाभाऊला शिकवायचं असेल ना, तर निवडणुकीमध्ये कोणाला मतदान करायचं आणि कोणाला मतदान करायचं नाही हे तुम्ही तुम्ही ठरवा. अन्यथा हे सरकार आपल्याला देणार आहे. त्याच्यानंतर अजून त्यांनी एक जालन्यामध्ये बघा, या जालन्यामध्ये लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवणार. अरे बाबा, आम्हाला लखपती दीदी बनायचं आहे. लखपती का, आम्हाला करोडपती दीदी बनवा. पण तुम्ही पैसे तर पाठवा त्यांना. देवाभाऊ, वाह! देवाभाऊ मुख्यमंत्री आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही आणि सोबत काय म्हणते बघा, उमेद मॉलही तयार करताय. या उमेद मॉलमध्ये का माझ्या लाडक्या बहिणी जातील, जाऊन बसतील. त्यांना पोट भरायसाठी ₹1500 ची गरज आहे. मॉलची गरज नाही. मॉल कोणासाठी भरवता तुम्ही? जे श्रीमंत लोक आहेत, त्यांच्याकडनं तुम्हाला चंदा मिळतो ना, चंदा. तुम्हाला काय मिळतं त्यांच्याकडनं? चंदा मिळतं आणि म्हणून तुम्ही त्यांना धंदा देता. बरोबर? चंदा-धंदा मॉडेलवर तुमचं सरकार बसलेलं आहे. हेच या ठिकाणी म्हणू शकतो मी. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जागं होणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही जागा झाला नाही, तर तुमचे सरकार पैसे देणार नाही म्हणजे देणार नाही. आणि लाडक्या बहिणींनो, हे बघा, हा मी आहे आणि जी अकॅडमी हे माझं स्वतःचं ॲप आहे. तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन तिथे बघू शकता आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही बघितलं असेल तर जी अकॅडमी प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. अशाच पद्धतीचं आहे. तिथे मी माझी पॉलिटिकल सायन्सची बॅच लॉन्च केलेली आहे. तुमचे कोणी मित्र असतील, मैत्रिणी असतील, मुलगा असतील, मुलगी असतील, त्यांना अभ्यास करायचा असेल, तर या ठिकाणी तुम्ही या. तिथे मी पॉलिटिकल सायन्स शिकवतो. पण लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरचा हप्ता आला नाही. या बहिणींनी काय करायचं तुम्हाला आत्ता सांगितलं, की सरकारला या वेळेस मानसिक छळ करायचा आहे आणि आपल्याला सरकार विरोधात मतदान करायचं आहे. सरकार विरोधात. सरकारला निवडूनच द्यायचं नाहीये. कारण हे जे सरकार आहे फक्त आणि फक्त गेल्या किती महिन्यापासून जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आता डिसेंबरमध्ये तुमचा एवढ्या महिन्यापासून छळ केलेला आहे आणि आता सरकार काय म्हणते, आम्ही स्क्रुटिनी करता म्हणते. आता कायची स्क्रुटिनी? पहिलेच करायला पाहिजे होती. निवडणुकीच्या पहिलेच सांगायला पाहिजे होतं. आम्ही कशाला निवडून दिलं असतं तुम्हाला? त्यानंतर लाडक्या बहिणींनो, निधीची कमतरता जर दिसलंच तुम्हाला कशामध्ये, जी-आरमध्ये, आहे की नाही? आणि तांत्रिक कारण जर एवढे दिवस राहील, तर विचार करा कुठे चाललाय महाराष्ट्र माझा, असं म्हणू शकतो ना. 6-7 दिवस तांत्रिक कारण राहणार का? जसं जून, जुलै महिन्यामध्ये तुम्हाला अपात्र ठरवलं होतं. तर लाडक्या बहिणींनो, जागं होणं गरजेचं आहे. मी तुमची प्रतिक्रिया या कमेंट बॉक्समध्ये बघणार आहे आणि तो स्क्रीनशॉट काढून मी आर-टी-आयला उद्या तुम्हाला जी ड्राफ्ट आहे ते सगळंच मी तुम्हाला दाखवणार आहे. लाडक्या बहिणींनो, इथे थांबतो. तुमच्या प्रतिक्रियेचा वेट करतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.